नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. लहानपणी शाळेत असताना बाई आम्हाला गृहपाठ करायला सांगायच्या, पण मला ते शब्दाचा अर्थच कधी कळायचा नाही. नंतर मला कळायला लागलं घरचा अभ्यास म्हणजेच गृहपाठ. तर असाच घरचा आणि घरच्यांचा रात्रंदिवस अभ्यास करतायत आपले जाऊबाई, कारण तो केला तरच त्यांना पैठणी मिळणार आहे. बघूयात कुणी जास्त अभ्यास केलाय आणि कोण मिळवणार जास्तीत जास्त मार्क. आज आपण आहोत ठाणे पश्चिम लोकमान्य नगर भागात आणि खेळ खेळणार आहोत एकता रहिवासी संघ इथं राहणाऱ्या देवरे कुटुंबामध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे नाशिकची आणि गेली 28 वर्ष त्यांचं ठाण्यात वास्तव्य आहे. चला मग भेटूयात आजच्या भागातल्या जाऊबाईंना. नमस्कार. थँक्यू. देवळे परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आता ह्यातून कसं दिसणार मी? असं थोडं खाली घ्यायला पाहिजे. किती प्रेम आहे हो लोकांचं. बघितलं केवढा मोठा गुच्छ दिलाय मला. देवरे कुटुंबात आज आपण आलो. थोरल्या जाऊबाई कोण? तुम्ही ओळख करून द्या. माझं नाव माधुरी सुनील देवरे. हे माझे मिस्टर, ही माझी मोठी मुलगी, हे माझे दीर, ही माझी लहान मुलगी, हे माझे वडील, ही माझी आई आणि ही माझी लहान बहीण. धाकट्या जाऊबाई आता तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव संगीता अविनाश देवरे. हे माझे मिस्टर अविनाश देवरे. हा माझा मोठा मुलगा जयेश देवरे. ही माझी मुलगी भूमी. हे माझे सासरे. हे माझ्या सासरे. हे माझे लहान दीर. कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाई करणार सुनांचं परीक्षण. सासूबाई सौ विमलावती देवरे आणि त्यांचे दोनही सोबत. नमस्कार. स्वभाव सांगा बरं थोरल्या सुनबाईंचा. थोरली सुनबाई शांत आहे, काम पण व्यवस्थित करते, पण हळू करते. हळू होत. हो, असं पटपट पिरेट नाही तिला. आपल्याला मला असं वाटतं की पटकन केलं पाहिजे. अच्छा. 4 माणसांचं काम 1 तासात झालं पाहिजे, तसं तिला जमत नाही. ती 1 तासाचं काम पाहिजे तर 2 तासात करणार. अच्छा. पण हळू करणार. का हळू का होतं तुमच्याकडून एवढं काम? ते कसे, मला प्रत्येक काम असं चोख लागतं. म्हणजे एक काम करायचं आणि लगेच ते बाजूला ठेवायचं. तिथे पसारा दिसला, मला पसारा अजिबात आवडत नाही. म्हणजे पसारा होऊ नये त्याच्यामुळे माझा कामाला उशीर होतो. आणि कसं मी नोकरी करते, मी पण एक शिक्षिका आहे, त्याच्यामुळे कसं मला म्हणजे असं कामामध्ये जास्त म्हणजे वेळच मिळत नाही ना करायला. अच्छा. आणि कसं म्हणजे दिवसभर टीचिंग करायचं. अच्छा. त्याच्यानंतर घरी येऊन मग सगळं आवरायचं. थोडंसं थकलेलं असतं माणूस, मग त्याच्यामुळे तो थकव्यामुळे मग हळूहळू होतं थोडं काम. बरोबर. यांचा स्वभाव कसा आहे? यांचा स्वभाव तापट आहे. यांना कोणाचं बोलणं सहन होत नाही आणि बोलण्यासारखं ते वागत नाही. नाही, 50 पाहुणे आले तरी 2 तासात जेवण बनवून मोकळी होणार. बर. तिच्या लग्नाला 15 वर्ष झाले, तेव्हापासून एकही दिवस तिने माझं बोलणं खाल्लेलं नाहीये. बर. आणि एकही दिवस असं तिचं माझं भांडण झालेलं नाहीये. माय लेकींचं सुद्धा जमणार नाही एवढं आमचं सासू सुनांचं जमलेलं आहे. असंच आता छान परीक्षण करा. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आणि दोघींनीही लक्ष ठेवा तुमचं परीक्षण व्यवस्थित होतंय का. तुमच्याकडे पण जबाबदारी आहे. पहिला प्रश्न आहे, घरात कोणत्या सुनबाईंच्या शब्दाला जास्त मान दिला जातो? संगीताला, म्हणजे लहान. का बरं? का की ती सगळ्याच बाबतीत भाग घेते घरात. सगळ्यांना समजून घेते, समजून सांगते. बरं. त्यामुळे तिचं सगळे ऐकतात. बरं. पुढचा प्रश्न आहे, जेवणात चटणी मिठाचं योग्य प्रमाण कोणत्या सुनबाईंचं असतं? थोरली. पुन्हा एकदा थोरल्यात. चला पुढचा प्रश्न आहे, सहकुटुंब सहपरिवार आनंदी ठेवण्यात कोणत्या सुनबाई यशस्वी झाल्या आहेत? लहान सुनबाई. लहान. पुन्हा एकदा इकडे. हो, ती आनंदीत ठेवते. ती आनंदीत ठेवते सगळ्यांना. मी काय ठेवत नाही का? मी काय दुखी ठेवते सगळ्यांना? असं कसं तुम्ही म्हणताय? बघा आता इकडे 3-2 अशी फायटिंग सध्या चाललेली आहे. बघत आता काय होतंय. 2 प्रश्न राहिलेले आहेत. तुमच्याकडे आले तर काहीतरी मार्क मिळतील. पुढचा प्रश्न आहे, नवरा माझ्या मुठीत ग ही म्हण कोणत्या सुनबाईंना लागू पडते? धाकटीला. इकडेच. काय बरं, काय होतं? स्वभावात फरक आहे धाकटीत आणि मोठ्यामध्ये. हिच्या आणि हिच्या स्वभावामध्ये फरक आहे. अच्छा. पण मग मुलाच्या स्वभावात काय फरक पडला का लग्न झाल्यावर? पण लग्न झाल्यापासून थोडा फरक पडलेलाच आहे. लग्न झाल्यानंतर. अच्छा, म्हणून मुठीत ग. पुढचा प्रश्न आहे, आदर्श सुनबाई पुरस्कार कुणाला द्याल? धाकटीलाच. तिलाच. छान तुम्ही गप्पा मारल्यात, छान परीक्षण केलं. आणि आता सुनबाईंसोबत खेळूयात बजरराव. आता खेळायचं आहे बजरराव. दोघी तयार ना? हो, तयार. मगाशी खूप मार्क इकडे गेलेत बरं का. म्हणजे 40 आणि 10 असा सामना चालला होता. कशामुळे असं झालं असेल?
मी जॉब करते आणि जॉब माझा इथे नसून ठाण्यामध्ये जव्हार तालुका आहे ना, त्या जव्हार तालुक्यामध्ये मला टीचर म्हणून जॉब आहे आणि मिस्टर पण तिकडेच आहेत. आमच्या दोघांची बदली तिथेच आहे. त्यामुळे आम्ही इथे जे लोकमान्य नगर ठाण्यामध्ये यायचं जे होतं त्याचं लागोपाठ 2-3 दिवस सुट्टी आली किंवा दिवाळीची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी, असं सुट्टीमध्येच आम्ही इथे येतो. त्यामुळे सासूबाईंच्या जवळ राहणं जास्त आम्हाला जमत नाही. त्याच्यामुळे माझा आणि त्यांचा थोडासा दुरावाच आहे. दुरावा आहे. हा, थोडा दुरावा आहे आमच्या दोघींमध्ये, कारण मी तिथे असते जॉब असल्यामुळे. बरोबर. त्याच्यामुळे मग तेवढ्या पिरियड मध्ये या असतात त्यांच्या जवळ. अच्छा, पण त्याचा फायदा त्यांना झाला ना जवळ असल्याचा. फायदा म्हणजे असं नाही, पण यांचं कसं आहे, आल्या तरी ह्या खूप शांत असतात आणि मी बडबडी आहे. बरोबर. त्याच्यामुळे मग सासूबाईंना पण असं गप्प राहायला आवडत नाही. हा. त्याच्यामुळे मग सासूबाईंचं माझं जास्त टोनी जमतं, म्हणजे दोघांचं. ह्या कशा आल्या तरी पण मग आल्या की थोडं काम करणार आणि त्यांचं शांत बसणार. अच्छा. म्हणून कदाचित त्यांनी मला मार्क दिले असतील, म्हणून यांना दिले नाही. पण फक्त ट्युनिंग जुळल्यामुळे मार्क देणं हे योग्य वाटतं का मग तुम्हाला? पण काम हे करणं शेवटी कामाचा तो सगळा हे असो न्याय, तो बरोबर झाला का? पण मग आता माझं त्यांना काम माझं थोडं हळूहळू वाटतं. कसं माझ्या मुली पण थोड्याशा त्रास देतात. अच्छा. हा, त्या पण खूप म्हणजे असं त्रास देतात. त्या असं त्यांना सारखी मम्मीच पाहिजे असते. कसं मी लांब असते बरोबर. आणि माझी लहान मुलगी मोठी मुलगी माझ्या आईकडेच इथे मोठ्या झाल्या. त्याच्यामुळे त्या लहान ती तर माझ्या आईकडेच असते. ती जवळजवळ 1 वर्षाची होती तशी ती माझ्या आईकडे मी ठेवून गेली, कारण जॉबमुळे मला जमत नाही. हो. घरी लक्ष द्यायला कोणी नसतं. सांभाळायला सासूबाई पण यायला तयार नाही, माझे आई वडील पण यायला तयार नाही. बरोबर आहे. आणि ते काय तारेवरची कसरत शेवटी तुम्हाला करावीच लागणार, कारण संसार आहे. पण सासूबाईंनी त्याच्यामुळे काय झालं, मार्क इकडे जास्त दिले. आता इकडे तसं करून चालणार नाही. 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पटापट उत्तरं द्या. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस, तारीख सांगा. बोला. 72. काय 72? साल, तारीख माहिती नाही त्यांच्या लग्नाची. तारीख पाहिजे मला. 24 मे 1972. दोघींनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. बरोबर उत्तर आहे 22 मे 1972. तुमच्या तरी लक्षात राहायला पाहिजे. नाही, मी विसरलीच, कारण माझ्या लक्षात होतं पण विसरली. मी कसं विसरली माहिती नाही. सासूबाई नाराज होतील आता तुमच्यावरती. चला, पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंनी बनवलेला कोणता पदार्थ सर्व कुटुंबाला आवडतो? बोला. खापराची पुरणपोळी. बरोबर उत्तर आहे. रोज 200 रुपये तुमचे. झाली बाबा सुरुवात. तिकडे गेलेत मार्क, आता तुम्हाला मी मिळवायला आता पाहिजे. सांगणार बरोबर. हा, चला पुढचा प्रश्न आहे, सर्व कुटुंबाला हे रोज लागतच. प्रयत्न छान केला पण त्यांनी वाचवलं. बोला. पापड आणि लोणचं. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर द्या. भात आणि खिचडी, मसाले भात. दोघींचंही उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर होतं आईस्क्रीम. बरोबर आहे का? मुलांना पण भरपूर आवडतं आमच्या आणि आम्हाला पण आवडतं दोघांना. आता थंड डोक्यानं उत्तर द्या जरा. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या सर्वात धाकट्या दिरांचा आवडता छंद कोणता आहे? बोला. फिरायला जाणं आणि नाही, उत्तर चुकलंय तुमचं वहिनी. तुम्ही बोला. ड्रायव्हिंग करणं. त्यांना ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं. दोघींचंही उत्तर चुकलंय. बरोबर उत्तर आहे समाजसेवा. बरोबर आहे ना? करतात ना समाजसेवा? चला, पुढचा प्रश्न आहे, सासू सासरे तीर्थयात्रेला कोणत्या साली गेले होते? बोला. 2011. नाही, उत्तर चुकलंय तुमचं. तुम्ही उत्तर द्या. 2009. अगदी बरोबर उत्तर आहे. 200 रुपये तुमचे. काय झालं, पुन्हा समान चाललंय ना सध्या? पुढे जावं लागणार आहे आणि तुमची मेहनत अशीच चालू ठेवा.